Please like, share, and subscribe Marathi Grammar YouTube channel and do visit our site https://marathigrammar.com. प्रत्येक भाषेची ना एक स्वतःची अशी गुप्त सांकेतिक भाषा असते जी त्या भाषेला एक आकार, एक रचना देते. आज आपण मराठीच्या याच सांकेतिक भाषेचा एक खूप महत्त्वाचा भाग उलगडणार आहोत. तर प्रश्न हा आहे की कोणत्याही वाक्यातले शब्द एकमेकांना जोडतं तरी काय? हे एक कोडे आहे, नाही का? आणि याचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. खरं तर व्याकरणातला हा भाग म्हणजे एका मोठ्या समस्येवरचं एक अगदी सोपं उत्तर आहे. चला तर मग बघूया आपण काय काय समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, ते तयार कसे होतात, त्यांचे मुख्य प्रकार कोणते आहेत, साधित आणि शुद्ध प्रकारांबद्दल बोलूया. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळ्याचं महत्त्व काय आहे. चला तर मग थेट मूळ प्रश्नाकडे येऊया. हे शब्दयोगी अव्यय म्हणजे नेमकं काय आहे? आधी त्यांची ओळख करून घेऊ, त्यांची व्याख्या समजून घेऊ, म्हणजे मग पुढचा सगळा प्रवास एकदम सोपा होईल. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर हे आहेत कनेक्टर वर्ड्स, म्हणजे जोडणारे शब्द. कल्पना करा, जसं एखादं ग्लू किंवा डिंक दोन वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र चिकटवतो ना, अगदी तसंच हे शब्द वाक्याला एकत्र बांधून ठेवतात आणि त्याला एक अर्थ देतात. आता यांची काही खास वैशिष्ट्ये पाहूया. हे शब्द काय करतात? शब्दांना जोडण्याचं काम करतात. ते स्वतंत्रपणे वापरता येत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते अविकारी आहेत. म्हणजे काय? तर लिंग, वचन किंवा पुरुष यांपैकी कशामुळेही त्यांच्या रूपात बदल होत नाही. आणि हीच गोष्ट त्यांना भाषेमधले सगळ्यात विश्वासार्ह कनेक्टर बनवते. ठीक आहे, हे शब्द वाक्यांना जोडतात हे तर आपल्याला कळालं, पण ते स्वतः कसे तयार होतात? चला आता त्यांच्या जन्माची म्हणजे त्यांच्या निर्मितीची एक सोपी आणि तितकीच इंटरेस्टिंग प्रक्रिया बघूया. हे बघा, इथे आपल्याकडे नाम आहे झाड आणि त्याला जोडून येणारा शब्द आहे खाली. पण गंमत बघा, खाली हा शब्द जोडण्याआधी झाड या नामाचं झाडा असं सामान्य रूप होतं आणि मग हे दोन्ही एकत्र येऊन तयार झाला शब्द झाडाखाली. आहे की नाही सोपं? आता एक गोष्ट लक्षात घ्या, शब्दयोगी अव्ययांची यादी तशी खूप मोठी आहे. पण घाबरू नका, आपल्याला ती पाठ नाही करायची आहे. त्याऐवजी आपण त्यांना त्यांच्या कामानुसार काही सोप्या गटांमध्ये विभागणार आहोत. असं केल्याने ते लक्षात ठेवायला आणि वापरायला एकदम सोपे जातात. तर आपला पहिला गट आहे स्थानदर्शक. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहेत वाक्याचे GPS. म्हणजे हे शब्द आपल्याला सांगतात की एखादी क्रिया नक्की कधी, कुठे आणि कोणत्या दिशेने घडतीये. उदाहरणार्थ कालवाचक किंवा वेळ दाखवणारे शब्द आहेत पूर्वी, नंतर, पर्यंत. स्थलवाचक म्हणजे ठिकाण दाखवणारे शब्द आहेत आत, मागे, जवळ, समोर. आणि गतिवाचक म्हणजे मोशन किंवा गती दाखवणारे शब्द आहेत आतून, खालून, मधून. म्हणजे बघा किती वेगवेगळे संदर्भ हे शब्द देतात. आता हे वाक्य बघा, माझ्या घरामागे सुंदर बाग आहे. यातला मागे हा शब्द किती छोटा आहे पण किती महत्त्वाचा आहे. फक्त त्या एका शब्दामुळे आपल्याला बागेचं नेमकं ठिकाण कळतं, घराच्या संदर्भात. त्यामुळे वाक्याला एक कमालीची स्पष्टता येते. चला आता पुढच्या गटाकडे जाऊया. हा आहे संबंधदर्शक गट. हे शब्द वाक्यातल्या का आणि कसं या प्रश्नांची उत्तरं देतात. म्हणजे बघा, करणवाचक शब्द आहेत जसे की मुळे, कडून, जे कारण सांगतात. हेतुवाचक आहेत साठी, करिता, जे उद्देश स्पष्ट करतात. आणि तुलनावाचक जसं की पेक्षा, सारखा, जे तुलना करतात. हे शब्द खरंच खूप पॉवरफुल आहेत. आणि हे उदाहरण तर अगदी उत्तम आहे. राम रावणापेक्षा श्रेष्ठ होता. इथे पेक्षा हा शब्द राम आणि रावण यांच्यात किती प्रभावीपणे थेट तुलना करतोय बघा. आणि संवाद साधताना अशी तुलना करण्याची क्षमता असणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि आता वळूया आपल्या शेवटच्या गटाकडे, साहचर्यदर्शक गट. हे शब्द एकत्र असणं किंवा हे सुद्धा असा भाव सांगतात. आणि खरं तर हे शब्द आपण रोजच्या बोलण्यात सतत वापरत असतो. जसं की सहचर्यवाचक म्हणजेच सोबत असणं दाखवणारे शब्द, बरोबर, सह, संगे. आणि संग्रहवाचक म्हणजे समावेश दाखवणारे सुद्धा, देखील, ही. हे तर आपल्या बोलण्याचा अविभाज्य भाग आहेत. ठीक आहे, आता जरा अजून खोलात जाऊया. हे शब्दयोगी अव्यय नक्की येतात तरी कुठून? त्यांच्या मुळानुसार ना त्यांचे दोन मुख्य प्रकार पडतात, एक साधित आणि दुसरा शुद्ध. आणि यातून आपल्याला भाषेच्या रचनेबद्दल खूप काही शिकायला मिळतं. तर साधित अव्यय कसे तयार होतात ते पाहूया.
या तक्त्याकडे बघा. कड या नामापासून कडे तयार झालं, कर या धातूपासून करिता तयार झालं आणि पुढे या अव्ययापासून पुढून तयार झालं. म्हणजे नाम, धातू, अव्यय अशा वेगवेगळ्या शब्दांपासून किती हुशारीने नवीन शब्दयोगी अव्यय तयार केले जातात हे यावरून दिसतं. आणि याच्या विरुद्ध आहेत शुद्ध शब्दयोगी अव्यय. हे एकदम सरळ, थेट जोडणारे शब्द आहेत. म्हणजे काय तर यांना जोडण्याआधी नामाच्या किंवा सर्वनामाच्या रूपात कोणताही बदल करावा लागत नाही. च, मात्र, देखील, ना, पण, सुद्धा हे शब्द थेट जोडले जातात. तर मग आपण व्याख्या बघितली, प्रकार बघितले, ते कसे तयार होतात हेही पाहिलं. पण या सगळ्याचा उपयोग काय? म्हणजे शब्दयोगी अव्ययांवर प्रभुत्व मिळवणं हे खरंच इतकं महत्त्वाचं का आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे. या शब्दांवर प्रभुत्व मिळवलं की लिखाणाला एक अचूक अर्थ मिळतो. शब्दांमधले संबंध एकदम स्पष्ट होतात आणि यामुळे लिखाणात एक प्रकारची ताकद येते. आणि हो, MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी तर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त चांगल्या संवादासाठी नाही, तर अभ्यासात यश मिळवण्यासाठी सुद्धा हे गरजेचं आहे. तर मग आता खरा प्रश्न हा आहे की आज आपण जे काही शिकलो त्याचा वापर लिखाणात आणि बोलण्यात अधिक अचूकता आणण्यासाठी कसा करता येईल? कारण आपल्या भाषेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी ही एक खूप महत्त्वाची पायरी आहे. यावर नक्कीच विचार करायला हवा. For all MPSC related Marathi grammar, please do visit site abdasfreshmarathigrammer.com and don't forget to like, share and subscribe to Marathi Grammar YouTube channel.